जे पॅकेज दिलं ते या सभागृहाला सांगा. त्या पॅकेजच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्याला कसं उभं करणार, त्याची गुरंढोरं कशी त्या ठिकाणी पुन्हा त्याच्या गोट्यामध्ये येणार, त्याचा दुग्ध व्यवसायाचा धंदा पहिल्यासारखा कसा चालणार, कापूस व्यावसायिक कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्याला एक काळ तुम्ही 12 आणि 15,000 रुपये पर आपली ही क्विंटल दर मागत होतात. आज गेले 4-5 वर्ष 6,200 रुपयाच्या पुढे शेतकरी गेला नाही. एक काळ तुम्ही 8,000 रुपये सोयाबीनला दर मागत होतात. आज 3,200 रुपये क्विंटलच्या पुढे सोयाबीनचा शेतकरी जात नाही. दिवसागणिक महागाई वाढली आहे आणि महागाई वाढलेली आणि शेतकऱ्याच्या पिकाचा दर मात्र त्या ठिकाणी दिवसेंदिवस खाली यायला लागलाय. त्यातून तो रडत कडत कुडतडत काहीतरी करत होता, पण आता ह्या पुरामुळे तो पूर्ण उद्ध्वस्त झाला. आणि म्हणून आग्रह असा होता की त्या 32,200 कोटी रुपयाची विगतवारी कशी होणार आहे, ती त्याला कधी मिळणार आहे, ती कशा स्वरूपात मिळणार आहे. कारण या ठिकाणी वळसे पाटील साहेब बसलेत. अनेक वेळेला सरकारनं वेगवेगळ्या, मग आपण असू ते असतील कोणी असेल, त्यांनी पॅकेज त्या वेळेला शेतकऱ्यांना द्यायच्या घोषणा केल्या. पण नंतर याच सभागृहामध्ये चर्चा झाली की ही पॅकेजेस फसवी असतात. कशी असतात पॅकेजेस? 32,200 कोटी रुपये तुम्ही खरोखर शेतकऱ्याला देणार आहात काय, ते कसे देणार आहात ते आम्हाला सांगा. ही पॅकेजेस अशी दिली जातात 3 किंवा 15,000 कोटीची तरतूद आहे. माझ्या हातामध्ये सगळ्या तरतुदी आहेत. 75,286 कोटी रुपयाची पुरवण्या मागण्या तुम्ही मागितलेल्या आहात. राज्याचा मूळ अर्थसंकल्प किती? 7,57,000 कोटीचा. गेल्या वेळेला पुरवण्या मागण्या किती मंजूर केल्यात? 57,000 कोटीच्या. आता पुरवण्या मागण्या किती मंजूर केल्यात? 75,000 कोटीच्या. 1,84,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या तुम्ही केल्यात. याचा अर्थ तुम्ही जे फुलफ्लेज बजेट तुम्ही पण मांडलेलं होतं, हे बजेट पूर्णपणे तुमचं कोलमडलेलं आहे. तुमचे पूर्णपणे अंदाज हे कोलमडून पडलेले आहेत आणि राज्याची आर्थिक शिस्त ही पूर्णपणे बिघडलेली असताना तुम्ही शेतकऱ्याला कुठून पैसे देणार? आपण बरं झालं बजेटचं सांगितलं म्हणून. सगळे आकडे माझ्यासमोर आहेत बजेटचे. आकडेवरून करायचं काय? कोणाकोणाला जास्त कुठल्या विभागाला दिलेत. शेतकऱ्यांना जर 32,300 कोटी रुपयाचं फुलफ्लेज बजेट मांडल्यानंतर जर तुम्ही मदत करणार असाल तर शेतकऱ्याच्या शेतीला किती कृषी विभाग, पर्टिक्युलर कृषी विभागाचा याच्यामध्ये उल्लेख तुमच्या सप्लिमेंटरी बजेटमध्ये नाही. तुम्ही त्या ठिकाणी महसूल आणि वने या हेडखाली ते पैसे घेतलेले आहात. थोडंफार आम्ही पण अभ्यास करतो या विषयामध्ये, नाही अशातला भाग नाही. आणि म्हणून ते आपण काय करतो, 3-4 वर्षाकरता पॅकेज जे जाहीर करतो अध्यक्ष महोदय, ती पॅकेजची कसरत अशी असते की त्या 3-4 वर्षामध्ये सगळ्या विभागामार्फत वेगवेगळ्या हेडखाली जे आपण पैसे देतो त्याची गोळाबेरीज करतो आणि आपण सांगतो पॅकेज दिलं. आणि म्हणून हे पॅकेज फसवं असतं. हे तात्कालीन सरकारने अनेक सदस्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर आता याच्या पुढे पॅकेज द्यायचं नाही आणि पॅकेज नको अशा पद्धतीची पलीकडची मंडळी असेल, अलीकडची मंडळी असेल, त्या वेळेला बोलली होती. पण पुन्हा तुम्ही पॅकेजचा प्रयत्न या ठिकाणी केलात. याचा अर्थ तुम्ही शेतकऱ्याला फसवण्याचा उद्योग या ठिकाणी केलेला, शेतकऱ्याला फसवण्याचा उद्योग केलेला अध्यक्ष महोदय. आणि म्हणून त्या खरवडलेल्या जमिनी तुम्ही कशा पुन्हा सुस्थितीत आणणार ते तुम्ही सांगितलं पाहिजे. तुम्ही अशा पद्धतीने त्यांना किती अनुदान देणार ते तुम्ही सांगितलं पाहिजे. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी भर पार्लमेंटमध्ये सांगितलं की महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मदतीचा प्रस्तावच आला नाही. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं तुम्ही प्रस्तावच पाठवलात नाही. याचा अर्थ तुम्ही केवळ विरोधी पक्षाला फसवताय असातला भाग नाही, तर ज्या शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेनं तुम्हाला सत्तेवर आणून त्या ठिकाणी बसवलं. अध्यक्ष महोदय, इथं केंद्रीय मंत्र्याचा उल्लेख झाला. केंद्रीय मंत्र्यांनी सुप्रिया सुळेंना उत्तर देताना स्पष्ट सांगितलं की महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव आमच्याकडे प्राप्त झाला आहे, रेकॉर्डवर चुकीचं जाऊ नये एवढंच मला करेक्शन करायचं. चला ठीक आहे. आमच्या मित्रांना लवकरच मंत्री करा, कारण उत्तर मंत्री देणारच आहेत. त्यावेळेस ते क्लिअर करू शकले असते, पण काही हरकत नाही. माझं काय त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. पण मंत्री काय बोलले, सुप्रियाताई काय बोलले, पार्लमेंट, मी नाव कोणाचंच घेतलं नव्हतं खरं सांगायला गेलं, पण तुम्ही घेतलं ते बरं झालं. आणि म्हणून ते सगळं रेकॉर्डवर आहे. तुम्ही काय बोललात ते करा जाहीर. तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं केंद्र सरकारच्याकडे मदतीचा प्रस्ताव कधी पाठवलात त्याची तारीख सभागृहामध्ये जाहीर करा. तो प्रस्ताव सभागृहाला सांगा तुम्ही कधी पाठवलात तो. मी जबाबदारीने सांगतो की त्याच वेळेला नगरला देशाचे केंद्रीय गृहमंत्री आले होते. ज्यावेळेला पूर झाला त्यावेळेला
त्यावेळेला या सभागृहाचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांनी सांगितलं की आम्हाला काहीतरी तुम्ही मदत करा, आम्ही लक्ष ठेवून आहोत, मदत करा. त्यांनी सांगितलं प्रस्ताव पाठवा, मग बघू. त्याच वेळेला बिहारची निवडणूक होती. बिहारला कोणी मागितले होते पैसे प्रत्येकाच्या खात्यामध्ये 10-10 हजार रुपये. तिथे कुठला पूर आला होता, तिथे कुठली दुर्घटना घडली होती? तिथं मात्र न मागता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तुम्ही पैसे देता आणि ज्या जनतेनं तुम्हाला सरकार दिलं त्यांना मात्र मदत करण्याकरता तुम्ही प्रस्तावाचं नाटक करता, प्रस्तावाचा बहाणा करता, प्रस्ताव पाठवा म्हणून सांगता. तुमच्या डोळ्यादेखत एवढी सगळं घडलेली घटना असताना प्रस्ताव काय चाललाय? प्रस्ताव कधी आलं? केंद्रीय कृषी पथक, केंद्रीय पाहणी पथक आलं कधी? किती दिवसानंतर ह्या घटना घडल्यानंतर आलं? आणि ते दिवसा आलं की रात्र आलं? हो मंत्री महोदय, पाहणी जी केंद्रीय पथकाने जी केली ती रात्रीची केली, दिवसा का नाही केली? दिवसाही केली का? फक्त तुम्ही जे सांगू शकता तू गेली म्हणून रातोरात पथक आला आणि रातोरात गेलं, त्यांनी कोणत्याही प्रकारची पाहणी केलेली नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, हा खूप मोठा चर्चेचा विषय आहे. मी फार वेळ या विषयामध्ये घेऊ इच्छित नाही. शेतकरी आज खूप मोठ्या आशेनं या ठिकाणी बसलाय की या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातून च्या माध्यमातून विशेष करून विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किंवा बाकीचा भाग सुद्धा आहेत की आमच्या पदरामध्ये काय पडतंय ते तुम्ही स्पष्टपणे इगतवारीनुसार प्रत्येकाच्या खात्यामध्ये किंवा प्रत्येक माणसाला काय मदत करताय हे तुम्ही सांगितलं पाहिजे. तुम्ही नेहमी काय भाषणामध्ये सांगता की एनडीआरएफचे निकष आम्ही वाढवले. असं नाहीये. हे एनडीआरएफचे निकष ज्या वेळेला 2023 साली कुठंतरी आता सुरुवात झाली आहे. बोला. आणि म्हणून एनडीआरएफचे निकष हे मंत्री महोदय काय आता बदलले अशातला भाग नाही, ते पूर्वी सुद्धा बदललेले होते. परंतु प्रत्येक वेळी आपण एनडीआरएफचे निकष बदलले म्हणून सांगतो. त्या एनडीआरएफचे निकष आता फार जुने झालेले आहेत. त्या एनडीआरएफच्या निकषानुसार या ठिकाणी कुठलीही दुर्घटना घडत नाही, एखादी आपत्ती येत नाही, एखादा पाऊस पडत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पूर्वी ज्या भागामध्ये 65 मिलीमीटर पाऊस पडला तोच फक्त पाऊस धरला जायचा, पण आता 50 मिलीमीटर पर्यंत आपण आलोय, ही चांगलीच गोष्ट आहे. पण त्याचबरोबर सर्कल वाईज ती जी पर्जन्यमापक यंत्रणा असते ती सर्कल वाईज आपण बसवली पाहिजे. कारण ती सर्कल वाईज बसली नाही तर खऱ्या अर्थानं आपल्याला जो रिपोर्ट तयार करायचा आहे तो रिपोर्ट करता येत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीनं कापूस असेल, संत्रा असेल, कांदा असेल, ऊस असेल, त्या ठिकाणी ज्वारी असेल, बाजरी असेल, ह्या कापूस असेल, या फळांचं जसं वाटोळं लागलं, नुकसान झालं, तशाच पद्धतीनं माझ्या कोकणाचं सुद्धा या ठिकाणी खूप मोठं नुकसान झालं. अध्यक्ष महोदय, 12-13 मेला सर्वसाधारणपणे 7 जूनच्या नंतर कोकणामध्ये पाऊस पडतो, पण 12 ते 13 मेला त्या ठिकाणी पाऊस पडला. आणि 12 ते 13 मेला पाऊस इतका पडला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं पेरणी करण्याच्या वेळेला पाऊसच गायब झाला. मी अनेक वेळा सांगितलंय की कोकणामध्ये दुबार शेती नाही अध्यक्ष महोदय. एकच फक्त भात शेती आमच्याकडे होते आणि ती 100% निसर्गावर अवलंबून असते. आम्ही काहीही करू शकत नाही. आणि म्हणून जर योग्य वेळेला पेरणी झाली तर त्याचा रुजावा होतो. त्यापासून लावणी बिणीच्या वेळेला पाऊस पडला तर लावणी वगैरे होऊ शकते. पण जर कधी पाऊस आला, पेरणी झाली आणि जर रुजावा होण्यापूर्वीच जर पाऊस गेला तर केलेली पेरणी ही पूर्णपणे वाया जाते. त्याला सरकारनं मदत करायची ठरवली, पुन्हा बियाणं द्यायचं ठरवलं, खतं द्यायचं ठरवलं, कर्ज द्यायचं ठरवलं, तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. कारण पुनर्पेरणी ही कोकणामध्ये होतच नाही. जास्तीत जास्त 80 दिवस, कमीत कमी 80 दिवस आणि जास्तीत जास्त 120 ते 130 दिवसाचं पीक म्हणजे भात पीक आहे. ह्या 80 ते 120-30 दिवसामध्ये हे सगळं घडवून आणणं शेतकऱ्याच्या हाताच्या बाहेरचं होतं. आणि म्हणून कोकणामध्ये त्यावेळेला लावणी सुद्धा उशिरा झाली, पेरणी सुद्धा उशिरा झाली आणि ज्या वेळेला कापणीची वेळ आली त्याच वेळेला पाऊस पडला. कापलेलं भात हे शेतामध्येच त्या ठिकाणी आडवं झालं आणि आडवं झालेलं भात त्याच ठिकाणी रुजलं. जर आम्ही थोडंफार साठवून ठेवलं असेल तर त्याला अडवी किंवा उडवी म्हणतात, काही ठिकाणी उडवी म्हणतात, काही ठिकाणी अडवी म्हणतात, साठवून ठेवतात. त्याच्यामध्ये पाणी गेलं, तिथंही शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला, मागावला गेला. आमच्याकडे कोकणामध्ये ज्या फळबागा आहेत त्या फळबागा सुद्धा योग्य वेळेला योग्य ते हवामान असेल तरच त्याला मोहर येतो. आणि आपल्याला असं वाटतं की कोकणामध्ये सगळे लोक हे सगळे हापूसचा आंबाच खातात, असं नाही आहे. ते हापूस आंबा पिकवणारे हे कोकणामधले ठराविकच तालुके आहेत. मी ज्या चिपळूण तालुक्यामध्ये राहतो त्या चिपळूण तालुक्याला कुठेही समुद्रकिनारा नाही आणि ज्या ठिकाणी समुद्रकिनारा नाही त्या ठिकाणी हापूस आंब्याचं पीक येतच नाही.
आलं तरी जेमतेम येतं. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की कोकणामधले सगळे जे काही जिल्हे आणि तालुके आहेत ते पूर्णपणे हापूस आंबाच खातात, असं नाही आहे. हापूस आंबा हा लोकांनी स्वतःच्या कष्टातून उभा केलाय. सरकारी कर्ज, सरकारी तगाई, सरकारी अनुदान, सरकारी कुठल्याही प्रकारची सूट न घेता स्वतःच्या डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन दिवस रात्र राबून सिंधुदुर्ग सारख्या ठिकाणी, देवगड सारख्या तालुक्यामध्ये जिथं मातीच नाही, पूर्णपणे लॅटराइट स्टोन आहे, जांभा दगड आहे, आप्पासाहेब गोगटे वारले, पण त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तिथल्या लोकांना समृद्ध केलं. त्या कातळामध्ये, जांभ्या दगडामध्ये खड्डे मारून बाहेरून माती आणून तिथं आपल्या स्वतःच्या कष्टानं, स्वतःच्या घामानं, स्वतःच्या पैशानं त्यांनी तिथे कलमं उभी केलेली आहेत. त्या ठिकाणी हापूस आंब्याची लागवड केली आहे. त्यातून 2 पैसे मिळतात. कोकणी माणूस समाधानी असतो. तो कधीच कर्ज काढायला तयार नाही. कर्ज काढलं तर तो वेळेवर भरतो, तो बुडवायला तयार नाही. तो कधी एखादा हुक टाकून कोणाची लाईट चोरत नाही. तो 1 पैशाचं सरकारी देणं कोणाचं ठेवत नाही. घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, वेळच्या वेळी भरायची. सरकारी नोटीस आली म्हणजे आपल्या 7 पिढ्यांना डाग लागला, असा स्वाभिमानानं जगणारा कोकणी माणूस सुद्धा आज खूप मोठ्या चिंतेत आहे. शेती हातातून गेली, फळबागा हातातून गेल्या, त्याचबरोबर मत्स्य व्यवसाय पण अध्यक्ष महोदय हातातून गेला. मत्स्य व्यवसाय पण हातातून गेला अध्यक्ष महोदय. कारण त्या ठिकाणी समुद्रामधलं वेगवेगळे येणारं उधाण, वेगवेगळ्या वेळेला येणारं त्या ठिकाणी पाऊस पाणी, वादळ वारा, यामुळं समुद्रामध्ये बोटी घालू नका, समुद्रामध्ये जाऊ नका, मासेमारी करू नका, हे सरकारच्या वतीनच सांगितलं जातं. तरी सुद्धा तो बिचारा आपला जीव या ठिकाणी धोक्यात घालून तो जातो. इथं आपण बघितलं कारंजा बंदरावर परवांच्या दिवशी 37 माणसं 9 दिवस समुद्रामध्ये अडकून पडली होती. त्यांचा पत्ता लागत नव्हता. ते कुठे आहेत ते ट्रेस आउट होत नव्हते. 9 दिवस 37 माणसं ही पाण्यामध्ये अडकून पडली होती. तो मत्स्य व्यवसायाचा धंदा सुद्धा आता बंद पडलाय. आणि त्याच्यावर आणखीन परत एक आमच्यावर डागणी दिली जाते, दुःखावर आमच्यावर घाला घातला जातोय, जो आमचा कोकणाचा हापूस आंबा, जो आमचा कोकणाचा हापूस आंबा आहे, जो जगाच्या पाठीवर आमच्यासारखा दर्जेदार हापूस आंबा, आमच्यासारखा चविष्ट हापूस आंबा, आमच्यासारखा कलरला उत्कृष्ट असलेला हापूस आंबा, आमच्यासारख्या आंब्याची एकदा का चव घेतल्यानंतर त्या आंब्याची कोणी बरोबरी करू शकत नाही जगाच्या पाठीवर. त्या हापूस आंब्याला 2018 साली GI मानांकन मिळालं. आज त्या हापूस आंब्याचं GI मानांकन काढून घेण्याचा या ठिकाणी डाव खेळला जातोय. GI मानांकन डाव खेळला जातोय. बलसाड आंब्याला हापूस आंब्याचा दर्जा का, कशा करता, काय संबंध त्याचा? आज 400-500 वर्षापूर्वीपासूनचा आमचा आंबा आहे, जे आमचं आहे, जे आमचं फळ आहे, जे आमचं पॅटर्न आहे, जे आम्हालाच असलं पाहिजे, त्याच्यावर घाला घालायचा त्या ठिकाणी कशा करता? कोकण एक तर काय मागत नाही, तुम्ही त्यांना आर्थिक मदत काय करत नाही, केलीत तर तुमची सरकार मदत बुडवत नाही. तुम्ही त्या ठिकाणी कर्ज आम्ही घेत नसल्यामुळं बँकेचं रिशेड्युलिंग केलं तर त्याचा त्याला उपयोग होत नाही का? कशा पद्धतीनं? आज मला परवा ज्या दिवशी कोणाची तरी एखाद्या जबाबदार मंत्र्याची मी मुलाखत बघितली, मी नाव या ठिकाणी घेत नाही, त्यांनी सांगितलं काय त्यांनी होणार आहे, काय फरक पडतोय, शेवटी आमच्या हापूसची देवगडची चौथी चव, आमच्या रत्नागिरीची चौथी चव कोणालाच येणार नाही. हे असले तकलादून या अशा प्रकारचे पळकाडू उद्गार मंत्र्यांना शोभत नाहीत का? कशा करता? ज्या वेळेला आपल्या हापूस आंब्याच्या नावावर कर्नाटकचा आंबा मार्केटमध्ये येतो, त्यावेळेला सरकार असेल, आम्ही असेल, आमचे बागायतदार असतील, आमचे फळ विक्रेते असतील, हे तुटून पडतात का? तर आमच्या हापूसचं नाव हे कर्नाटक आंब्याच्या नावाखाली बदनाम होता कामा नये. आणि म्हणून बलसाडला कुठल्याही परिस्थितीमध्ये हापूस आंबा, हापूस हा शब्द देऊ नका अध्यक्ष महोदय, आणि आमच्यावर अन्याय करू नका. तुम्हाला गुजरातला काय द्यायचं असेल ते आणखीन काय ते द्या, काय द्यायचं ते द्या, जमलं तर तुम्ही पण तिकडे जाऊन राहा, काय फरक पडत नाही. परंतु आमचा जो हापूस आंबा आहे, जो आमचा अधिकार आहे, जो आमचा हक्क आहे, जो आमचं पेटंट आहे, त्याला त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय तशाच पद्धतीने राहू द्या, अशा प्रकारची विनंती करतो. मत्स्य व्यवसायाला आपण शेतीचा दर्जा दिला, मी आभार मानतो, सरकारला धन्यवाद देतो. मी धन्यवाद देतो आमच्या मत्स्य विकास मंत्र्यांना. गेली 10-15 वर्ष या विषयाकरता सातत्याने भांडण्याचं काम, संघर्ष करण्याचं काम, या सभागृहामध्ये चर्चा 1936 साली विधिमंडळ अस्तित्वात आल्यापासून पहिल्यांदा कोकण विकासावर चर्चा घडवणारे कैलासवासी गुरुनाथ कुलकर्णी आणि मी भास्कर जाधव. यापूर्वी कोकणावर कधीही स्वतंत्र चर्चा झाली नव्हती. विलासरावजी देशमुख त्यावेळेला मुख्यमंत्री होते, मी वरच्या सभागृहाचा सदस्य होतो. आम्ही पहिल्यांदा ही चर्चा घडवली, त्यावेळेपासून मी भांडत होतो. आणि आज आमच्याच कोकणातले मत्स्य विकास मंत्री आहेत,
त्यांनी जर या ठिकाणी सरकारच्या पाठीमागे लागून तिथं आमच्या मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला असेल तर एक कोकणी माणूस म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मी त्यांना धन्यवाद देतो. पण हे नुसतं डिक्लेअर करून चालणार नाही. खऱ्या अर्थानं मत्स्य शेती म्हणजे तुम्ही त्या मत्स्य व्यावसायिकांना नक्की काय देणार आहात, कशा पद्धतीनं मत्स्य शेतीचा दर्जा दिला, तो दर्जा म्हणजे काय, हे सातत्यानं मी शोधण्याचा डिपार्टमेंटमध्ये प्रयत्न करतो, पण तो मिळत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्याला पण शेतीचा दर्जा द्या आणि त्या मत्स्य व्यावसायिकांना त्या ठिकाणी वाचवा अशी विनंती करतो. आमच्या बागायती वाचवा, आमचे मत्स्य व्यवसाय वाचवा, आमच्या फळबागा वाचवा, आमची शेती वाचवा आणि त्याचबरोबर विदर्भाला सुद्धा वाचवा, मराठवाड्याला सुद्धा वाचवा, उत्तर महाराष्ट्राला वाचवा, पश्चिम महाराष्ट्राला वाचवा. कारण शेवटी सगळा महाराष्ट्र हा जर समृद्ध होईल तर संपूर्ण महाराष्ट्र समृद्ध होईल. आणि म्हणून या चर्चेच्या माध्यमातून सरकारचं औदासीन्य आहे, सरकारचं दुर्लक्ष आहे. एवढं बोलल्यानंतर सुद्धा एक मंत्र्याच्या पलीकडे कोणी मंत्री आला नाही. आणि म्हणून सरकार लोकांना फसवण्याकरता हा चर्चेचा हा प्रस्ताव येऊ नये, शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता आलेला असावा एवढी अपेक्षा करतो. या ठिकाणी थांबतो.